बेळगाव या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला गेलं तर बेळगाव मध्ये वातावरण तापलेलं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद जो तो पुन्हा सुरू होत आहे. सातत्याने तुम्ही त्याचा आढावा घेत आहात, मात्र तरीही तो प्रश्न आता चिघळतोय. असं आहे की बाबा की हा प्रश्न फार जुना आहे, हा आजचा प्रश्न नाहीये. हा प्रश्न गेले 65 वर्षाचा अतिशय चिघळलेला प्रश्न आहे. शिवसेनेने ह्याच्यामध्ये स्वतःच रक्त देखील सांडलेलं आहे. शिवसेनेची भूमिका तिथल्या मराठी माणसाच्या पाठी उभी राहण्याचीच भूमिका आहे. परंतु आता हा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत तो प्रश्न गेलेला असल्या कारणानं आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक तोडगा सुचवलेला आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत हा प्रदेश केंद्र शासित जाहीर करावा, हीच मला वाटतं आजच्या घडीला योग्य ते उपाययोजना आहे. ज्येष्ठ आमदार, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, वारंवार या प्रश्नाला तुम्ही हाताळलेला आहे. मात्र सध्याचं सरकार म्हणत आहे की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, योग्य न्याय निवाडा करू, योग्य न्याय त्यांना दिला जाईल. मात्र मराठी नेत्यांसाठी शिवसेनेने पुढे आलं पाहिजे. ते म्हणतात की महाविकास आघाडीतून कुठेतरी शिवसेनेने त्यांची भूमिका योग्य मांडली पाहिजे. आम्ही आमची भूमिका आत्ताच मांडली, ही आमचीच भूमिका आहे की तोपर्यंत केंद्रशासित प्रदेश करा, ही आमची भूमिका आहे. ही सरकारने ताबडतोब जाहीर करावी, संपलं काम, ही आमची भूमिका आहे. माझा पहिला प्रश्न राहिलेला आहे की ज्या प्रकारे तुम्ही ज्येष्ठ नेत्यात वारंवार हा प्रश्न हाताळत होता तुम्ही, मात्र तरीही तोडगा निघत. तेच सांगितलं ना, शेवटी हा तोडगा आता सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आणि म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला हा विषय त्यांनी तात्काळ हा प्रदेश केंद्र शासित प्रदेश जाहीर करावा आणि राज्यांचे हक्क आणि राज्यांचे अधिकार तिथले संपवावेत आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल त्यावेळेला उचित पुढचा निर्णय घ्यावा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.